याच्यामध्ये साहेब हे झालेलं आहे की समिती जी आहे, समिती या ठिकाणी अभ्यास समिती नेमलेली आहे. अभ्यास समितीचा अहवाल शासनाला प्राप्त झालेला आहे. आमचे बंधू भगिनी बसलेले आहेत, परंतु आमची जी मागणी आहे ती शासनापर्यंत अजून पोहोचलेली नाहीये आणि शासनाने त्याची दखल घेतलेली नाहीये. जोपर्यंत शासन दखल घेणार नाही आणि कॅबिनेटमध्ये आमचा कायमचा निर्णय होणार नाही तोपर्यंत आम्ही एकही जण हे मैदान सोडणार नाही हा निश्चय आम्ही केलेला आहे. भले आमचा जीव गेला तरी सुद्धा चालेल, पण आम्ही हे मैदान सोडणार नाहीये. आणि शासन जर आम्हाला मान्य करत नाही आमची मागणी, तर निदान शासनाने आम्हाला स्वेच्छा मरणाची तरी परवानगी द्यावी ही मी आज आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करते. धन्यवाद. आम्ही एकूण 3,348 लोक इथे मैदानामध्ये आहोत आणि 13 कॅडरची लोक या समग्र शिक्षणामध्ये काम करतात. त्याच्यामध्ये सहाय्यक कार्यक्रम अधिकारी झाले, जिल्हा समन्वयक पर्यायी शिक्षण आहे, जिल्हा समन्वयक लिंग समभाव आहे, त्यानंतर डाटा एंट्री ऑपरेटर आहे, संगणक प्रोग्रामर आहे, MIS कोऑर्डिनेटर आहे, कार्यकारी अभियंता आहे, त्यानंतर कनिष्ठ अभियंता आहे, विषय साधन व्यक्ती आहेत, KGBVचे घटक आहेत. असे सगळे एकूण 13 कॅडरची लोक आम्ही या समग्र शिक्षणामध्ये कार्यरत आहोत. आज अपार ID झालं, संच मान्यता झालं, प्रशिक्षणं झाली, नवनियुक्त शिक्षकांचं प्रशिक्षण झालं, शाळाबाह्य मुले झाले. हे सगळे जे शासनाचे शिक्षण क्षेत्रातले विषय आहेत ते अगदी जीवन म्हणतात ना, दिवस रात्र मेहनत करून आम्ही पार पडतो आहेत. आणि आज आम्ही इथे मैदानात बसल्यामुळे जर तुम्ही बघितलात तर खूप सारे शिक्षण विभागातले पत्र निघालेत की ते ट्रेनिंग पुढे ढकललं गेलं, अपार IDचं काम पुढे ढकललं गेलं आहे. आणि वर्तमानपत्रामध्ये सुद्धा बातम्या येत आहेत की समग्रचे कर्मचारी नसल्यामुळे हे काम पुढे ढकललं गेलं आहे. आज जर आम्ही इथे बसून राहिलो तर 100% खात्री आहे की शिक्षण विभागातली सगळी कामं 100% ठप्प होतील आणि निश्चितच शासनाला आमची जी काही महत्त्व जे आहे ते निश्चितच आम्हाला शासनाला कळवण्यात येईल.